इमॅजिन करा, लग्न झाल्यावर मी इथं बसून काम करत राहील मी माझ्या दुकानात. तिकडे बघू तिथं मला आपला अजून एका नवीन नावामध्ये बर्थडे आज माझा बर्थडे. तर लवकर लवकर कमेंटमध्ये विश करून टाका. तर मी आता चाललोय नंदूला घेऊन तिथून शॉपवर जायचं. तिथं जाऊन माझा आउटफिट चेंज करायचं आहे मला आणि तिथून मग बाहेर जाणार सेलिब्रेशनला, फोटोशूटला. माझा बर्थडेचा स्पेशल ब्लॉग असणार आहे, तर तुम्ही बघा. भावांनो, हॅपी बर्थडे. माझा बर्थडे असला तरी तिला ट्रीटमेंट द्यावं लागेल, तिचा बर्थडे असला तरी तिला ट्रीटमेंट द्यावं लागेल शेमडीला. चल मग. अरे असं झालं ते आता. थांब थांब, तू तुझा हाताने बघ. हे जे ह्याच्यात बघ ना, असा नको. अरे शेंबडू, लवकर. हा काय गाडीला लावून म्हणते बाबा बायको. तर गाईस आता वैष्णवी धामला आलोय आम्ही दर्शन घ्यायला. चल मी दर्शन घेऊन चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये. तर गाईस आता आम्ही वैष्णवी धाम मंदिरला आलोय. लय भारी मंदिर आहे भाई, तुम्ही पण 100% नक्की या. लय भारी मंदिर आहे. हे मंदिर लोकेटेड आहे इकडं आकुर्डीचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. मग इथं समोरच आहे, पण कुठून पण येऊ शकता. तर गाईस पहिले गेलं बाप्पाच्या दर्शनला आणि त्यानंतर गेलं वैष्णवी धाम महादेवाच्या मंदिरला. त्याच्यामध्ये महादेवाचं पण आहे, महादेव आणि बाप्पा पण आहे. आणि आता आलो आम्ही राधाकृष्ण मंदिरला. काय नाव आहे? हा, इस्कॉन टेम्पलला माझं सगळ्यात फर्स्ट ब्लॉग इथंच चालू केले मी. कसं आहे मॅडमजीचा आउटफिट, एस्थेटिक. हळूहळू एस्थेटिक बनायला लागलं, माझं ऐकत नाही. एक ऑर्डर कन्फर्म झालं की एक ऑर्डर आता ते मागवणार.
सकाळी सकाळी उठलो, आंघोळ केलं, मग तिथून जाऊन मॅडमला घेतलं. तिथं पहिले पहिले बाप्पाचं दर्शन घेऊन, मग महादेवचं दर्शन घेऊन आत्ता आलोय मी इस्कॉन टेम्पलला. श्रीकृष्ण आणि राधाचं दर्शन घ्यायला. तुम्ही बघा आता कसं आहे, एकदम थंड वातावरण. तर चला गाईस, दर्शन घेऊया. हरे राम हरे कृष्ण. झालं आमचं दर्शन. तुम्ही चालले परत आता प्रॉपर जायचं ना आपलं. कुठं? अरे यार नाम तिथं तर आता महादेवचं दर्शन घेऊन आलोय. अरे खरं आतमध्ये तुला व्हिडिओ दाखवा. ऐकतच नाही राव. मला सोबत लग्न करावं. आता मॅडम घेतली बाबा. ती एक काकू, ती पाणी मागवली होती, तिला पाणी द्यायला डायरेक्ट बिस्लरी घेतली. बिस्लरी पुण्याचं काम करत राहते ती असं. जागेला रिक्षावाल्याने 600 रुपये घेतले. किती लांबचा दवाखाना आहे. हो, किती लांबचा दवाखाना, 600 रुपये घेतो माझ्या गरीबाकडून. काही मला किती वाईट लागलं. तर भावानो, नंदूचं पूर्ण फॅमिली आपल्या घरी आली आज माझा बर्थडे साजरा करण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो. बाईक कसे इमॅजिन करा, लग्न झाल्यावर इथं बसून काम करत राहील मी माझ्या दुकानात. म्हणून सगळ्या फोन होती, मी इथं काम करते. ये चिरला रुपया तो मिळून ना बाबा मला चिरला चिरला चावल निघाला